नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तर आज आलो होतो परत पाणी मारायला, बसले होते, म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवावं. पिल्लू बघा इथे झोपला आहे, डाळिंब खातो आहे नेहमीसारखं. तर हे गेलेत आता मोटर तिकडं, हे ठेवलं आहे, पेटी ठेवली होती, ते मोटरचा बॉक्स आहे तो आणायला गेले. आता थोड्या वेळात मोटर लावणार आहे. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आता बसले होते, आताच पिल्लूला पाणी वगैरे दिलं, त्याला खायला दिलं, म्हटलं शांत आहे तर व्हिडिओ बनवून घ्यावा. तर हे बघा इकडं गाडी लावली, बघा गाडी ॲक्सिडेंट झालेलं, चिपली, एवढी चिपली होती, दाखवलं नव्हतं. हे बघा इथं ही बॉक्स घेऊन आले आणि आता मोटर लावता ते बोर चालू करायला. पाणी मारायला एवढा खर्च केला तर पाणी तर मारावं लागेल, नाहीतर ते काय म्हणतो तो भिंत अजून हे नाही आहे ना, मजबूत नाही आहे, वाळलेलं नव्हत्या त्या, वल्ल्या भिंती होत्या त्या. बघा कसे दिसतात ते. आव इकडे बघा की, दिसले वायरमॅन रोज नवीन रोल असतो, कधी वायरमॅन, कधी काय सिमेंटचं हे कर ते कर, कामं चालू असतात आता. आणि पिल्लू बघा, आमचं पिल्लू, त्या पिल्लूचा खुळखुळा. आता आहे ना, आज गाडी पण धुणार म्हटले होते ते, तर बघू, इथंच धुवून घ्या म्हटलं. आणि पाण्याला प्रेशर पण जास्त आहे ना, तर गाडी चांगली धुवून घ्या आता, त्याच्यामुळे म्हटलं आज गाडी पण इथंच धुवून घ्या. तर हे गेलेत आता आकडा लावायला, आकडा लावतील मग परत येतील आतमध्ये. काय झालं? पायाला लागतं ना, मग इथे ठेवा. पिल्लू बघा इथं रडत होता आत्ता, त्याच्यामुळे व्हिडिओ बंद केला गडबडीमध्ये मी. रडतोय का? पलीकडून मारून घेतो आधी, नंतर मध्ये मारतो. पाईप टाकला मी पलीकडे, परत संध्याकाळ झाली अडचण. बरं ठीक आहे, जावा पटकन मग आवरा. पिल्लू चल 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 चल, चला पिल्लूला घेते पाणी दे थोडं मला. तर आता बघा 6 वाजलेले आहेत, हे बाहेरून पाणी मारून आले, अजून पलीकडची साईड राहिली बाहेरून. पिल्लू बघा इथं खेळू राहिलाय चांगला, त्याला लय जपावं लागतं, तो मातीत जातो ना, त्याच्यामुळे भीती वाटते कधी कधी, खडा बिडा तोंडात घालायची, त्याच्यामुळे त्याच्याकडे बारीक लक्ष द्यावं लागतं. आत्ता रडत होता तर बाहेरून थोडंसं फिरून आणलं, आणि हे बघा इकडे पाणी मारतात ते. आहो इकडे बघा, लय लांब गेलेत ते. तर परवा दिवशी एक व्हिडिओ सोडला होता, पिल्लूची रेसिपी, पिल्लूच्या जेवणाची जी रेसिपी टाकली होती, त्याच्यावर एका ताईंनी कमेंट केली होती की बाळाला मीठ का नाही देत म्हणून. तर बाळाच्या किडण्या नाजूक असतात आणि मीठ शक्यतो सुरुवातीला 1 वर्षापर्यंत देत नाहीत, कारण किडनीवरती ताण पडतो, त्याच्यामुळे त्याला पचवण्याची एवढी क्षमता नसते. किंवा आत्ताच जर आपण मिठाचं म्हणजे मीठ टाकून द्यायला लागलो तर पुढं त्या बाळाला खारट खायची सवय लागते आणि त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. आणि गुगलला पण बघितलं तर हे दाखवतात की मीठ दिल्यामुळे हृदयविकार वगैरे असे आजार होतात, त्याच्यामुळे 1 वर्षापर्यंत बाळांना मीठ अजिबात देत नाही. त्याच्यामुळे मीठ दिलं नाही, डॉक्टर लोक पण सांगतात की बाळाला जेवणामध्ये बिना मिठाचं द्या म्हणून. आणि कसं आहे, बाळाला टेस्ट पण समजली पाहिजे. आता बिना मिठाचं देतो तर वेगवेगळ्या पदार्थांची, भाज्याची जी नैसर्गिक टेस्ट असते ती बाळाला समजली पाहिजे, तर त्याच्यामुळे 1 वर्षापर्यंत मीठ द्यायचं नसते, म्हणून मग दिलं नाही. काय झालं? हां धर 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 धर, घे रडू नको, घे. त्याच्यामुळं मीठ द्यायचं नाही. किडनी नाजूक असते, तेवढं विकसित झालेलं नसतं त्याला अन्न पचवायसाठी, आणि खारट आत्तापासून दिलं तर पुढं त्याचा त्रास पण होऊ शकतो. तर ताईंनी कमेंट केली ती, म्हणून वाटलं की सांगावं म्हणून. आणि एक ताई म्हणत होत्या की ॲपल जास्त देत जाऊ नको, कफ होईल. तर ताई ॲपल जास्त देत नाही मी, रोज नाही देत बाळाला ॲपल, पण असं 1 दिवसा 2 दिवसांनी असं देत असते, कारण त्याला ॲपल खूप जास्त आवडते. वेगवेगळे फ्रूटसुद्धा मी त्याला चालू केलेले आहे,
तुम्हाला मी ते फ्रूट कसे देते त्याच्या पण रेसिपीज हळूहळू टाकेन, मला टाईम भेटेल तसा. तर आता रडतोय, मग अशी रडत होता तर त्याला बाहेर नेलं मी फिरायला, ऐकतच नाही येतो. आता झालं यांचं पाणी मारून निघायचं आहे घरी. कंटाळा आला आज मला, का काय माहिती बोर व्हायला लागले. तर निघणार आहे बघा, बिना चपलीचे तिथं थांबले. नंतर पायामध्ये आहे ना असे बारीक बारीक काटे घुसले, परत वरडतात. बघा इथं मस्ती घालतोय हा. काय पाहिजे दादू? धर धर घे घे. गाडी धुवायची आहे ना व, धुवा ना पहिली गाडी धुवून घ्या, मग बाहेर मारलं जाईन पाणी. तर गाडी धुवून घ्या म्हटलं त्यांना, आता सरशी आलेत तर. पायात घाला ना, मी चप्पल घाला ना, थोड्या वेळासाठी काय फरक पडतो, आत कोण बघणार तुम्हाला. पायात काटे घुसतात ना बारीक बारीक ते. अवतार बघा माझा कसा झालाय. मी केस पण विचारले नव्हते, केस धुतले त्याच्यामुळे सिल्की झाले. केस खूप जास्त गळाले माझ्या डिलेवरीमध्ये. तर गाडी धुवायचं कॅन्सल केलं, पिल्लू रडायला लागला. ते म्हटले पटकन पाणी मारून घेतो आणि निघूया थोड्या वेळामध्ये. तर आता निघणार आहे बघा थोड्या वेळात. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. एंड करू का? तुमच्याकडे यायचंय त्याला. चला एंड करते व्हिडिओ. बाय बाय.